पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवस ब्रिटन मालदीव दौऱ्यावर भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार तर मालदीवच्या 60व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार। भारतातील सहकार क्षेत्रात मोठा बदल होणार। गृहमंत्री अमित शहा आज बहुप्रतीक्षित राष्ट्रीय सहकार धोरण 2025चं उद्घाटन करणार। ऑपरेशन सिंदूरबाबत 28 जुलैला लोकसभा तर 29 जुलैला राज्यसभेत चर्चा होणार। ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी दोन्ही सभागृहांना 16 तासांचा वेळ। बिहार निवडणुकीतील मतदार यादीवरून राजकीय वाद वाढला। आरजेडी नेता तेजस्वी यादव यांच्याकडून निवडणूक बहिष्काराचे संकेत। आरजेडी आणि इंडिया आघाडीसोबत चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्र ते साबरमती बुलेट ट्रेन प्रकल्प डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। सध्या गुजरातमध्ये वापी ते साबरमती दरम्यान रेल्वे कॉरिडॉरचं काम सुरू। मध्य प्रदेशात ग्वालेरमध्ये मुसळधार पाऊस। एक बाईकस्वार नाल्यामध्ये पडला। स्थानिकांनी वाचवला तरुणाचा जीव। ग्वालेरमध्ये पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणीच पाणी। शाळकरी मुलांचा पाण्यातून प्रवास। अनेक घरं आणि दुकानांमध्ये शिरलं पाणी। हिमाचलच्या सोलनमध्ये पावसामुळे 36 कोटींचं नुकसान। अनेक भागांमधले रस्ते बंद। वाहतूक प्रभावित। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये पावसाचा कहर। नदीच्या पुरामध्ये एक मुलगा अडकला। हेलिकॉप्टरच्या मदतीने मुलाची सुटका।